हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी पल्लवी, असिस्टंट प्रोफेसर, तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपलं मराठी चॅनल, आपलं फार्मसीमध्ये, जिथे आपण फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये बघणार आहोत. तर गाईज, मी एक सिरीज स्टार्ट केली आहे, ज्या सिरीजमध्ये आता एंड सेमिस्टर मुलांची आली आहे. त्यामध्ये मुलांना मी इम्पॉर्टंट क्वेश्चन प्रोव्हाइड करते. सो ही सिरीज मी लाईव्ह मध्ये स्टार्ट केली आणि आता जी काही मी रेकॉर्डेड व्हिडिओ प्रिपेअर करत आहे ती माझ्या सेमेस्टर 3च्या स्टुडंटसाठी प्रिपेअर करताय. ओके, 5th सेमिस्टरचे स्टुडंटला भरपूर असे इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले आणि भरपूर असे कमेंट आले की मॅम आम्हाला 3rd सेमिस्टरसाठी सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन द्या. सो गाईज, मी हे व्हिडिओ प्रिपेअर करत आहे स्पेशली त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट आता 3rd सेमिस्टरमध्ये आहे. ठीक आहे, 3rd सेमिस्टरचे जे काही सगळे सब्जेक्ट असणार आहे त्या सगळ्या सब्जेक्टवरती मी इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. हे क्वेश्चन सगळ्या युनिव्हर्सिटीसाठी असणार आहे, कारण मी जे काही क्वेश्चन सिलेक्ट केले आहे ते युनिव्हर्सिटी बेस्ड क्वेश्चन आहे. प्रत्येक युनिव्हर्सिटीला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तुम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये असला तरीही तुम्हाला ते इम्पॉर्टंट क्वेश्चन ठरणार. प्लस हे जे क्वेश्चन आहे रिपिटेटिव्हली विचारले जाणारे क्वेश्चन आहे. मीन्स असं नाही की फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन द्यायचे आहे मग मला इम्पॉर्टंट वाटतंय म्हणून मी देत आहे, असं नाही. प्रूफफुली गाईज हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण प्रिव्हियसली काही इयर्स पासून रिपिटेटिव्हली विचारला जात आहे आणि हे जे क्वेश्चन आहे हाय वेटेज आहे. या मी नियर अबाउट 20 to 26 क्वेश्चन तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे डिपेंडिंग ऑन द मार्क्स. ठीक आहे, 10 मार्क्स, 5 मार्क्स आणि 2 मार्क्स वरती रिस्पेक्टिव्ह मार्क्सच्या डिपेंडिंग वरती क्वेश्चनिंग प्रोव्हाइड करत आहे. आणि हे जे क्वेश्चन आहे यामध्ये तुम्ही जर कुठलाही स्किप न करता सगळे जर प्रिपेअर करून गेले तर 101% तुम्हाला छान असे मार्क्स भेटणार आहे एक्झाम मध्ये आणि कधीही बॅकलॉग सारखा तर क्वेश्चन कधीच तुम्हाला फेस करावं लागणार नाही. ठीक आहे, ती सिच्युएशनच येणार नाही आहे. ठीक आहे, सो कुठलाही क्वेश्चन स्किप करू नका. पॅटर्न नेमका कसा असणार आहे तर 10 मार्क्ससाठी मी 6 क्वेश्चन प्रोव्हाइड करणार आहे. टॉप 6 क्वेश्चन जे मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे, प्रिव्हियसली काही इयर्स पासून रिपिटेटिव्हली विचारला जाणार आहे. ठीक आहे, 10 मार्क्ससाठी 6 क्वेश्चन, 5 मार्क्ससाठी 10 क्वेश्चन आणि 2 मार्क्ससाठी 10 to 15 क्वेश्चन आम्ही शेअर करणार आहे. ठीक आहे, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स मूव्ह टू अवर मेन पार्ट, दॅट इज द इम्पॉर्टंट क्वेश्चन. आजचा आपला नेमका टॉपिक कुठला आहे तर फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री 2. ठीक आहे, फॉर सेमेस्टर 3 साठी आपण हे क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. हे क्वेश्चन 100% एक्झाम हिट आहे गाईज, कुठलाही प्रकारचा डाऊट ठेवू नका आणि 100% तुम्हाला हे क्वेश्चन येणार आहे. याला स्किप करू नका, प्रिपेअर करा. हाय वेटेज असणार आहे, रिपिटेटिव्हली आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे, so without wasting any time, let's moving to our main content. First of all, we will discuss about the most important question, that is for the 10 marks. 10 marks साठी टॉप 6 क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत. फर्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे स्ट्रक्चर अँड एरोमॅटिसिटी ऑफ बेन्झीन. रेझोनन्स, हक्कल रूल आणि एव्हिडन्स हे बेन्झीनची मोस्ट इम्पॉर्टंट आहे, विचारला जातो. एक्झामिनरचा मोस्ट फेवरेट टॉपिक आहे, यावरती एक क्वेश्चन असतो. ठीक आहे, हा क्वेश्चन आपल्याला स्किप करायचा नाही आहे, 10 मार्क्ससाठी विचारला जातो. आफ्टर दॅट सेकंड क्वेश्चन इज अ ओरिएंटेशन अँड रिएक्टिव्हिटी इन मोनोसबस्टिट्युटेड बेन्झीन. हा सुद्धा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, यावरती सुद्धा बरेच एक्झामिनर क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, थर्ड important question is a basicity of aromatic amine diazonium reaction. ठीक आहे, this is the third and most important question about the out of top 6 question. ठीक आहे, आफ्टर दॅट गाईज फोर्थ इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे एनालिटिकल कॉन्स्टंट. त्यामध्ये आपल्याला ऍसिड व्हॅल्यू, सफिनिकेशन व्हॅल्यू, आयोडीन व्हॅल्यू, एस्टर व्हॅल्यू आणि आरएम व्हॅल्यू विचारल्या जातात. ठीक आहे, अनालिस्टिक कॉन्स्टंट आहे हे आपले आणि यामध्ये हे सगळे पॉईंट्स विचारले जातात. ठीक आहे, हा गाईज क्वेश्चन 2 मार्क्ससाठी सुद्धा विचारतात, 5 मार्क्ससाठी सुद्धा असतो आणि 10 मार्क्ससाठी सुद्धा असतो. सो जर 10 मार्क्ससाठी असेल तर 5 मार्क्ससाठी नसणार आहे, 5 मार्क्ससाठी असलं तर 10 मार्क्ससाठी नसणार आहे. बट हा एक क्वेश्चन असतो तुम्हाला एक्झाममध्ये बघायला मिळणार अनालिटिक कॉन्स्टंटवरती. ठीक आहे, सो याला स्किप करू नका. अगेन फिफ्थ वन इज अ हायड्रोलिसिस, हॅलोजिनेशन, सफिनिकेशन अँड रॅन्सिडिटी ऑफ ऑइल. हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, यावरती ऑइल्सवरती एक क्वेश्चन असतो. आफ्टर दॅट सिक्स्थ अँड लास्ट टॉप 6 मधला जो क्वेश्चन आहे फॉर 10 मार्क्स तो आहे बेअर स्ट्रेन थिअरी अँड सॅचिम-होर्स थिअरी. हे एक सायक्लो अल्केन स्टॅबिलिटी एक्सप्लेन करणारा थिअरी आहे आणि हा सुद्धा क्वेश्चन एक्झाममध्ये येतो. ठीक आहे, सो हे टॉप 6 क्वेश्चन आहे गाईज, यामधला एकही क्वेश्चन स्किप करू नका आणि बघा तुम्हाला किती
किती छान असे मार्क्स मिळणार. ओके, लेट्स मुव्हिंग टू अवर सेकंड सेक्शन, दॅट इज द 5 मार्क्स क्वेश्चन. यामधले मी टॉप 10 क्वेश्चन शेअर करणार आहे जे शॉर्ट्स नोटसाठी असणार आहे. सो लेट्स डिस्कस फर्स्ट क्वेश्चन, दॅट इज द फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन किंवा फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. ठीक आहे, हे ऑप्शन मधून विचारू शकतो तुम्हाला. एकतर तुम्हाला फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन लिहावं लागणार किंवा फ्रिडल क्राफ्ट असायलेशन, दोघीपैकी एक कुठलाही तुम्ही अटेंड करू शकता. ठीक आहे. Second one is a Second one is a nitration for a 5 marks question or halogenation of benzene. एक तर halogenation विचारणार किंवा नायट्रेशन रिएक्शन विचारणार. ठीक आहे, हे दोन्ही आपल्याला माहिती आहे बेन्झीनच्या रिएक्शन आहे, तुम्ही कुठलाही एक अटेंड करू शकता. थर्ड वन इज अ ऍसिडिटी ऑफ फिनॉल प्लस इफेक्ट ऑफ सबस्टिट्युएंट. फिनॉल बद्दल हा एक अगेन मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मोनोसबस्टिट्युएंट बेन्झीन ची जे ओरिएंटेशन आहे यावरती आपल्याला 10 मार्क्ससाठी आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन बघितला आणि हा 5 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आफ्टर दॅट द फोर्थ वन इज अ रिएक्शन ऑफ बेन्झोइक ऍसिड and fifth one is a qualitative test of for phenol. ठीक आहे, सो गाईज ही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सो हे टॉप 5 क्वेश्चन आहे आउट ऑफ 10 क्वेश्चन. आफ्टर दॅट जे 6th क्वेश्चन आहे तो आहे सिंथेटिक युजेस ऑफ डायझोनियम सॉल्ट. हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 7th वन इज अ ड्राइंग ऑइल. 8 वन आहे अनालिटिकल कॉन्स्टन्सी. मी आधीच म्हटलं की अनालिटिकल कॉन्स्टंट वरती एक क्वेश्चन असतो. सो अनालिटिकल कॉन्स्टंट मध्ये तो शॉर्ट नोट मध्ये विचारणार, नाहीतर लॉंग क्वेश्चन आन्सर मध्ये तो विचारू शकतो. अनालिटिकल कॉन्स्टंट मध्ये सॅफिनिकेशन व्हॅल्यू किंवा ऍसिड व्हॅल्यू यावरती कुठल्याही एकावरती शॉर्ट नोट्स म्हणून तो विचारणार. ठीक आहे, सो ह्या क्वेश्चन आपल्याला स्किप करायचा नाही. आफ्टर दॅट द 9th क्वेश्चन इज अ रिएक्शन ऑफ नॅफ्थलीन. रिएक्शन ऑफ नॅफ्थलीन हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे फॉर 10 मार्क्स. ठीक आहे. आफ्टर दॅट लास्ट क्वेश्चन आहे रिएक्शन ऑफ सायक्लोप्रोपेन और सायक्लोब्युटेन. एक तर सायक्लोप्रोपेन विचारणार किंवा सायक्लोब्युटेन विचारणार. ओके, सो दीज आर द टॉप 10 क्वेश्चन फॉर अ 5 मार्क्स. Let's discuss about the third section, that is our 2 marks question. याच्यामध्ये मी 10 क्वेश्चन शेअर करणार आहे जे 10 क्वेश्चन आपल्याला अटेंड करायचे आहे. 2 मार्क्स साठी आपल्याला ऑप्शन नसतो, त्याला 10 पैकी 10च आपल्याला अटेंड करायचे असते. ठीक आहे, सो आपण त्याबद्दल पटकन असं डिस्कस करून घेऊया. फर्स्ट वन आहे डिफाईन अरोमॅटिसिटी. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. सेकंड वन आहे हक्कल रूल. हक्कल रूल हा आपल्याला 10 मार्क्ससाठी सुद्धा सब पॉईंटमध्ये विचारला जातो आणि 2 मार्क्ससाठी सुद्धा विचारला जातो. फर्स्ट वन लिमिटेशन ऑफ फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन. आता फ्रिडल क्राफ्ट असायलेशन किंवा अल्कायलेशन हे त्यांनी स्पेसिफाईड नाही केलं आहे, तर मग फॉर सेफर साईड आपण काय करणार, एक लिमिटेशन फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशनची आणि एक लिमिटेशन फ्रिडल क्राफ्ट असायलेशनची लिहिणार. ठीक आहे. आफ्टर दॅट द फोर्थ वन इज फॉर अ शॉर्ट नोट्स इज वन यूज ऑफ फिनॉल. फिनॉलचा वन यूज लिहायचा आहे. सेफर साईड तुम्ही फिनॉलचे छान असं एखादं स्ट्रक्चर काढून त्याला यूज लिहू शकता, छान असे मार्क्स मिळतात. आफ्टर दॅट फिफ्थ वन इज अ डायअझोटायझेशन डेफिनेशन. ठीक आहे, सो दिस इज द टॉप 5 क्वेश्चन. आफ्टर दॅट 6th अँड मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे डिफाईन सफिनिकेशन. सफिनिकेशन काय आहे हे आपल्याला डिफाईन करायचं आहे. तुम्ही सेफर साईडसाठी त्यामध्ये थोडाफार इंट्रो लिहू शकता की 2 मार्क्सपैकी जर 2 मार्क्स तुम्हाला कम्प्लिटली घ्यायचे आहे तर तुम्हाला छान असं त्याचं रिप्रेझेंटेशन करावं लागणार. ठीक आहे. 7th क्वेश्चन आहे डिफाईन रॅन्सिडिटी. ठीक आहे. 8 वन आहे स्ट्रक्चर ऑफ नॅफ्थलीन. सी गाईज, स्ट्रक्चर ऑफ नॅफ्थलीन हा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. सो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 5 मार्क्समध्ये सुद्धा हा क्वेश्चन होता आणि 2 मार्क्समध्ये सुद्धा आहे. सो 9th वन इज अ डिफाईन रिंग स्ट्रेन. ठीक आहे, रिंग स्ट्रेन काय आहे हे आपल्याला प्रॉपर असं डिफाईन करायचं आहे. अँड 10th अँड लास्ट क्वेश्चन आहे वन रिॲक्शन ऑफ सायक्लोप्रोपेन. ठीक आहे. सो गाईज, हे जे मी तुम्हाला क्वेश्चन शेअर केले आहेत ही 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे, 5 मार्क्ससाठी आहे आणि 10 मार्क्ससाठी आहे. यामधला कुठलाही क्वेश्चन तुम्हाला स्किप करायचा नाही आहे. सगळे क्वेश्चन तुम्ही प्रिपेअर करा सो दॅट एक्झाममध्ये जेव्हा तुम्ही अपेअर करणार तेव्हा तुम्हाला कुठलाही प्रॉपरचा प्रॉब्लेम जाणार नाही. ऑलरेडी पेपर तुमच्याकडे असणार आहे, आन्सर तुम्हाला माहिती असणार आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त लिहायचा वेळ द्यावा लागणार, मेमराईज करायला फार असा टायमिंग द्यावा लागणार नाही. ठीक आहे. अगेन ही जी सिरीज आहे या सिरीजमध्ये तुम्हाला कुठला इम्पॉर्टंट टॉपिक वाटतो किंवा कुठला सब्जेक्ट जास्त हार्ड जातो त्याबद्दल आपण नक्कीच इम्पॉर्टंट क्वेश्चन डिस्कस
डिस्कस करू, कारण आता सेमिस्टर एक्झामिनेशन जवळ आली आहे. सो जास्तीत जास्त मुलांना व्हिडिओ शेअर करा, सो दॅट जास्तीत जास्त मुलांना ह्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीजचा फायदा घेता येईल. ओके, अगेन तुम्ही नोट जर प्रिपेअर केला असणार तर नोट्स तुम्ही प्रिपेअर करू शकता तुमची इम्पॉर्टंट क्वेश्चनसाठी, किंवा मी याची ही जी पीपीटी आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती नक्की शेअर करणार. ओके, सो आय थिंक दिस इज ऑल अबाउट टुडेज इम्पॉर्टंट व्हिडिओ आवडला असणार तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा, आणि जर चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करणार असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक सोबत. टिल देन बाय बाय.